पुण्यातल्या कचराकोंडीला आज 20 दिवस पूर्ण झालेत। मात्र कचराकोंडीतून महापालिका पुणेकरांची सुटका करू शकलेली नाहीये। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने शहरात दुर्गंधी पसरली, त्यामुळे आरोग्याचाही धोका निर्माण झालाय। त्यामुळे कचऱ्यावरून काल पुण्यात आंदोलन झाली, तर आजही राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येणार आहे। तर पुण्याच्या महापौरांच्या केसरीवाड्यातील घरासमोर कचरा टाकून मनसेने ही घोषणाबाजी केली। परदेशवारीवरून परतलेले महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमारांनी कचराकोंडी फोडण्याचं आश्वासन दिलं, मात्र अजूनही महापालिकेला यात यश आलं नाहीये। त्यामुळे काल फुरसुंगीत कचरा डेपो निधन झालं असं म्हणत फुरसुंगी आणि उरळीमधील गावकऱ्यांनी अंत्ययात्रा काढली। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी पुण्याहून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, 20 दिवस पूर्ण होत आहेत, कचराकोंडीचा प्रश्न सुटणार आहे की नाही? प्रशासनाकडे काही उपाय आहे की नाही? दीपक, तू विचारलं की प्रश्न सुटणार आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर एवढं साधं सरळ सोपं नाही। कारण मुद्दा आहे पुण्यासाठीच्या कचरा डेपोसाठी पर्यायी जागा देण्याचा, आणि ही जागा गेली वर्षानुवर्ष मिळालेली नाही। प्रकाश जावडेकर हे केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये येऊन अनेक वेळा आश्वासनं दिली, काही जागांची नावं देखील त्यांनी सांगितली, परंतु ती जागा महापालिकेकडे वर्ग होणं अद्यापपर्यंत झालं नाही। दुसरीकडे या पुण्याच्या कचराकोंडीनी पूर्णपणे राजकीय वळण घेतलंय। काल आपण काही पक्षांकडून आंदोलन झाल्याचं पाहिलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी महापौरांच्या घरासमोर जाऊन कचरा टाकला, त्यानंतर काँग्रेसनी देखील काँग्रेस भवन ते महापालिका असा एक मोर्चा काढला होता। आज देखील काही आंदोलन आपल्याला पाहायला मिळतील। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेमध्ये दुपारी 3 वाजता आंदोलन होणार आहे। हे सगळं होत असताना पुण्याच्या महापौर आणि पालकमंत्री गिरीश बापट हे परदेशात आहेत, ज्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागतंय। महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार हे 2 दिवसांपूर्वी पुण्यात दाखल झाले। कचरा डेपोच्या ठिकाणी जाऊन त्यांनी ग्रामस्थांची संवाद देखील साधला, मात्र प्रश्न सुटलेला नाही। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यामध्ये जो आत्ता कचरा तयार होतो आहे तो कोणत्या कोणत्या प्रकल्पांमध्ये जिरवला जातोय, त्याची एकूण प्रमाण किती आहे, संख्या किती आहे, ही माहिती देखील महापालिकेकडून समोर ठेवली जात नाहीये। आत्ता महापालिकेचे जे काही कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत, मग ज्याच्यापासून खत तयार केलं जात असेल किंवा वीज तयार केली जात असेल, हे अधिकाधिक क्षमतेने चालवण्याचा महापालिकेची यंत्रणा प्रयत्न करते आहे खरी, परंतु मुख्य प्रश्न आहे तो जे मोठे प्रकल्प आहेत, हंजरसारखा ज्याची क्षमता 900 टन कचऱ्यावरती प्रक्रिया करण्याची आहे, ते मोठे प्रकल्प अद्यापपर्यंत का बंद आहेत आणि ते कधी सुरू होणार? आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं की पुण्यासाठीच्या कचरा डेपोसाठी पर्यायी जागा कधी मिळणार, हे प्रश्न जोपर्यंत अनुत्तरित राहतील तोपर्यंत पुण्याची कचराकोंडी फुटण्याची शक्यता तुर्तास तरी दिसत नाही। दीपक, निश्चितच त्यामुळे सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याचं आता कचऱ्याच्या शहर अशी ओळख निर्माण होते की काय, असा प्रश्न आता भेडसावू लागला असेल पुणेकरांना। मंदार, तुझ्याकडनं या सगळ्याबद्दलचे ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।